नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आहे आणि मी एक कॅन्सर सर्वायव्हर आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये माझ्या ओटीपोटामध्ये खूप दुखायला लागलं. मी सोनोग्राफी केली, त्याच्यामध्ये रिपोर्ट आला की मला ओव्हरियन सिस्ट आहे आणि ती पण एक कॉम्प्लेक्स प्रकारची 8.5 सेंटीमीटरची ओव्हरियन सिस्ट आहे. मी गायनेकॉलॉजिस्टला भेटले, त्यांनी मला सर्जरी सजेस्ट केली. मे 2024 मध्ये माझी लॅप्रोस्कोपिक हिस्टेक्टॉमी झाली. त्याच्यामध्ये माझं युटरस, दोन्ही फॉलोपियन ट्यूब्स, दोन्ही ओव्हरीज आणि ती कॉम्प्लेक्स सिस्ट काढून टाकण्यात आली. काही दिवसांनी हिस्टोपॅथॉलॉजीचा रिपोर्ट आला आणि त्यातून कळलं की मला ओव्हरियन कॅन्सर आहे. मला खूप वाईट वाटलं, मन खूप अस्वस्थ झालं. पण मी असं ठरवलं की ह्याच्यासोबत आपण फाईट करायचं, ह्याची ट्रीटमेंट सक्सेसफुली करायची. आम्ही ऑन्कॉलॉजिस्टला भेटलो, त्यांनी मला पेट स्कॅन करण्याचा सजेस्ट केला. मित्रांनो, पेट स्कॅन म्हणजे कुठल्याही कॅन्सरचे जेव्हा आपल्याला स्टेजेस ठरवायचे असतात तेव्हा पेट स्कॅनचा रिपोर्ट उपयोगात येतो. माझ्या रिपोर्टमध्ये माझ्या शरीरामध्ये कुठेही कॅन्सर पसरलेला नव्हता. तो माझ्या फक्त ओव्हरीतच मर्यादित होता. याचा अर्थ आहे की मला स्टेज 1 कॅन्सर होता. स्टेज 1 कॅन्सर हा ट्रीटमेंटसाठी खूप सोपा असतो आणि त्याचे सक्सेस रेट पण खूप जास्त आहेत. पेशंट सर्वायवल रेट पण खूप जास्त आहेत आणि ही माझ्यासाठी एक चांगली बातमी होती. पण माझा कॅन्सर हा खूप ॲग्रेसिव्ह टाईपचा, लवकर पसरणारा होता, म्हणून माझ्या ऑन्कॉलॉजिस्टनी मला 6 किमो ॲडवाईस केले. तर मित्रांनो, आपण हे बघूया की आधी किमो म्हणजे काय. किमो हे अशी औषधं आहेत ज्याच्यामुळे कॅन्सर सेल्स मारले जातात. तर ही किमो कसं काम करतं, तर किमो हे फास्ट ग्रोईंग जे सेल्स असतात त्यांना मारतात. कॅन्सर सेल्स हे फास्ट ग्रोईंग असतात, खूप लवकर मल्टिप्लाय होतात, खूप लवकर पसरतात, म्हणून ही औषधं कॅन्सरवर काम करतात. किमोचे काही इमिजिएट साईड इफेक्ट्स असतात, म्हणून ही किमो हॉस्पिटलमध्येच, डे केअरमध्ये अंडर ऑब्झर्वेशन दिले जातात. आता हा किमो असतो तो प्रत्येक पेशंटसाठी वेगवेगळा असतो. पेशंटचा कॅन्सर कुठल्या टाईपचा आहे, कुठल्या भागामध्ये आहे, त्याचं वय काय आहे, त्याचा जेंडर काय आहे, त्याला दुसरे काही अजून आजार आहेत का, ह्या सगळ्यावर किमोचे डोसेस ठरवले जातात. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून एक ठराविक अंतरावर हे किमो दिले जातात. म्हणजे कुणाला 8 दिवसामध्ये दिलं जातं, कुणाला 15 दिवसाच्या सायकलमध्ये दिलं जातं, कुणाला 21 दिवसाच्या सायकलमध्ये दिलं जातं, कुणाला आठवड्यातून 2 वेळेस दिलं जातं. प्रत्येक पेशंटचा हा प्रोटोकॉल वेगवेगळा असतो. माझा प्रोटोकॉल हा 21 दिवसाचा होता, म्हणजे प्रत्येक किमो मला 21 दिवसानंतर दिलं गेलं. तर फर्स्ट किमोसाठी मला काही ब्लड टेस्ट ॲडवाईज करण्यात आले की माझे व्हाईट ब्लड सेल्स, रेड ब्लड सेल्स, हिमोग्लोबिन, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन कसं आहे हे बघण्यासाठी माझे ब्लड टेस्ट करण्यात आले. आणि ते जेव्हा नॉर्मल आले, मला किमोसाठी हॉस्पिटलमध्ये बोलवण्यात आलं. किमो हा कोणाकोणाला सहन होत नाही, त्याचे रिॲक्शन्स येतात. कोणाकोणाला थंडी वाजून ताप येते, वॉमिटिंग्स होऊ शकतात, म्हणून काही प्री मेडिकेशन्स दिले जातात. प्री मेडिकेशन म्हणजे किमोच्या आधी इंट्राव्हिनस काही इंजेक्शन्स ग्लुकोजमधून दिले जातात आणि ह्या इंजेक्शनमुळं किमोनंतरचा जो त्रास असतो, जो इमिजिएट त्रास असतो, तो होत नाही. मला पण प्री मेडिकेशन दिलं गेलं आणि त्यामुळं माझा फर्स्ट किमो मला खूप चांगला ॲक्सेप्ट झाला, मला काही त्रास झाला नाही. Today is my first chemo. I am in school and looking forward for my treatment. I am strongly facing this stage of my life. डिस्चार्ज घेताना मला पोटामध्ये एक सबक्युटेनियस इंजेक्शन देण्यात आलं. तर हे इंजेक्शन असं असतं की ज्याच्यामुळं
आपली इम्युनिटी कमी होत नाही आणि आपल्याला इन्फेक्शन होत नाही. मी जेव्हा घरी आले तेव्हा मला किमोचे साईड इफेक्ट जाणवायला लागले. हे साईड इफेक्ट्स कुठले होते आणि त्याच्यासोबत मी कसं कोपअप केलं हे आपण जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी तुम्हाला असे विनंती करते की माझा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. मला अशी आशा आणि अपेक्षा पण आहे की माझा हा चॅनल प्रत्येक कॅन्सर पेशंटनी पाहावा, ज्याच्यामुळे त्यांना ह्या कॅन्सर जर्नीमध्ये कॅन्सरशी फाईट करताना नक्कीच उपयोगी पडेल. तर परत आपण पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद.